नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलमध्ये। आज महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। गेल्या कित्येक महिन्यांपासून ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होता, तो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता अखेर वितरित व्हायला सुरुवात झाली आहे। राज्य सरकारने 7,400 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला असून आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर एका क्लिकवर डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे खात्यात जमा करण्याचं काम सुरू झालंय। पण लक्ष द्या, सरकारने पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे। तुमचा जिल्हा या यादीत आहे का आणि तुमची 2,000 रुपयांची किस्त का अडकू शकते, हे सर्व आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी एक अशी चूक सांगणार आहे जी टाळली तरच तुमचे पैसे जमा होतील। शेतकरी बांधवांनो, तांत्रिक कारणामुळे हा हप्ता अडकला होता, पण आता प्रशासकीय स्तरावर वाटप सुरू झालंय। पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यांचा समावेश आहे ते जिल्हे खालीलप्रमाणे आहेत। विदर्भामध्ये यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि अमरावती। मराठवाड्यामध्ये हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड आणि जालना व छत्रपती संभाजीनगर। इतरमध्ये कोल्हापूर आणि उर्वरित काही जिल्हे। या 18 जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहेत। विशेषतः ज्यांचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आहे त्यांना प्राधान्याने लाभ दिला जात असल्याची सूचना बँकांकडून आल्या आहेत। शेतकरी बांधवांनो, सध्या सोशल मीडियावर काही अफवा पसरत आहेत की नमो शेतकरी योजनेचे 3,000 रुपये मिळणार आहेत, पण सावधान, सरकारने स्पष्ट केले आहे की हप्ता रुपयांचाच आहे। अशा कोणत्याही चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा हप्ता कोणाला मिळणार। सरकारने काही कडक नियम लावले आहेत। ज्या शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या मर्यादित आहे त्यांनाच लाभ मिळेल। सरकारने आता फार्मर आयडी कार्ड अनिवार्य केले आहे। ज्यांच्याकडे हे कार्ड आहे त्यांनाच पैसे मिळण्यास सोपे जात आहे। तुमचं बँक खाते आधारशी लिंक आणि सक्रिय म्हणजेच ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे। तसेच जर तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीला असेल किंवा तुमच्याकडे 4चाकी वाहन असेल तर तुम्हाला या योजनेतून वगळलं जाऊ शकतं। आता त्या विशेष माहितीकडे ज्यासाठी तुम्ही थांबला आहात। जर तुमचा जिल्हा या 18 जिल्ह्याच्या यादीत आहे पण तरीही तुम्हाला मेसेज आला नसेल तर घाबरून जाऊ नका। सर्वात आधी तुमचं बँक स्टेटस तपासा। अनेकदा तांत्रिक कारणामुळे किंवा डेटा अपडेटमुळे मेसेज उशिरा येतो। जर तुमचं नाव या 18 जिल्ह्यात नसेल तर चिंता करू नका, ही पहिली यादी आहे। येणाऱ्या काही दिवसांत उर्वरित जिल्ह्यांची दुसरी यादी जाहीर होणार आहे आणि ती यादी सर्वात आधी आपल्या योजना मित्र चॅनलवर दिली जाईल। त्यामुळे जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।